सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधून उगम पावणाऱ्या गोड्या पाण्याच्या प्रवाहांनी अनेक प्रदेशनिष्ठ सजीवांना जन्म दिला. इथल्या देवरायांनी या सजीवांचा सांभाळ केला आणि इथल्या जंगलांनी त्यांची राखण केली. अशाच प्रकारे सह्याद्रीनं आजवर राखलेला एक मासा म्हणजे हिरण्यकेशी देवमासा, अर्थात शिष्टुरा हिरण्यकेशी. अगदी अलीकडेच म्हणजेच 2020 साली जगासमोर उलगडलेला. जैवविविधतेच्या समृद्धीचं वरदान लाभलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली गावामधील प्रदेशनिष्ठ जीवांपैकी एक असलेला हा मासा जगातील केवळ आंबोलीतील हिरण्यकेशी नदीच्या उगमापाशी असलेल्या छोट्या कुंडामध्येच हा मासा सापडतो. कृष्णेच्या ज्या महत्वाच्या ट्रिब्युटरीज आहेत त्याच्यापैकी एक आहे हिरण्यकेशी आणि दुसरी घटप्रभा. या दोन्हीचा उगम आंबोलीच्या भागात नाही. हिरण्यकेशीचा जो उगम आहे तो आंबोलीच्या भागात नाही आणि त्या उगमापाशी एक शंकराचं मंदिर आणि हिरण्यकेशी देवीचं मंदिर पण आहे. सो तिथं जी काही कुंड आहेत उगमाच्या पाणी तिथून बाहेर येते त्या कुंडांमध्ये शिष्टुरा हिरण्यकेशी नावाची फिशची प्रजाती 2 वर्षापूर्वी नव्याने शोधण्यात आली. उत्तर आणि मध्यम पश्चिम घाटाला जोडणारा आंबोलीचा परिसर म्हणजे जैवविविधतेची खाण. 5619 हेक्टरवरील या छोट्याशा भागामधून 2005 सालापासून 22 नव्या प्रजातींचा शोध लागलाय. या गावातील महादेव आणि हिरण्यकेशी मातेच्या मंदिरातील गुहेतून हिरण्यकेशी नदी उगम पावते. पूर्व वाहिनी असलेली ही नदी कृष्णेला मिळून कर्नाटकापर्यंत प्रवास करते. हिरण्यकेशी देवी म्हणजे पार्वती मातेचं रूप. संस्कृतमध्ये हिरण्यकेशीचा अर्थ होतो सोनेरी केस. सोन्याचा केस वाहिल्याप्रमाणे ही नदी आभास निर्माण करते. हिरण्यकेशी मंदिरासमोरील नदीच्या उगमापाशी असलेल्या छोट्या कुंडामध्ये 2012 साली वन्यजीव संशोधक तेजस ठाकरे यांना एक पिवळसर सोनेरी मासा दिसला. 2017 साली त्यांनी आपल्या सहकारी संशोधकांच्या मदतीनं या माशाचे नमुने गोळा केले आणि 2020 साली ही प्रजात नवीन असल्याचा शोध निबंध प्रसिद्ध झाला. हिरण्यकेशी नदीच्या मुखाजवळ हा मासा सापडल्यानं आणि शिष्टुरा कुळातील असल्यानं त्याचं नाव ठेवण्यात आलं शिष्टुरा हिरण्यकेशी. आंबोलीमध्ये शिष्टुरा हिरण्यकेशी जो मासा मिळतोय त्या माशाबद्दल स्थानिकांमध्ये आता बऱ्यापैकी जागृती झालेली आहे आणि त्यांच्या दृष्टीने हिरण्यकेशीचं नाव दिल्यामुळे आणि या गावाचं नाव त्या एका फिशमुळे बऱ्यापैकी प्रकाशात आल्यामुळे लोकांनी त्याच्याबद्दल बरेच आपुलकी आणि त्याचं संवर्धन व्हावं यासाठी स्थानिकही पुढाकार घेत आहेत. भारतात शिष्टुरा माशाच्या 64 प्रजाती आढळतात. त्यापैकी एक प्रजात म्हणजे शिष्टुरा हिरण्यकेशी. 33 ते 37.5 मिलीमीटर आकाराचा हा मासा झूप्लांक्टन, शेवाळ आणि छोटे कीटक खातो. धोका जाणवल्यास कुंडातील छोट्या खोबणींमध्ये लपून बसतो. मंदिरासमोरील कुंड हे या माशाचं प्रमुख आढळ क्षेत्र आहे. शिष्टुरा त्याच भागात मिळतो. म्हणजे आम्ही जे काही स्टडी केलाय त्या एरियाचा, हिरण्यकेशीच्या उगमापासून ते 8 ते 10 किलोमीटर नदी तिथं पुढे जाते. त्या भागात जेव्हा सर्वे केला तेव्हा हिरण्यकेशीच्या उगमापाशीच मेजर पॉप्युलेशन त्या स्पीसीजचं आम्हाला दिसून आलं. तिथून एक 500 मीटर वरती एक 10-12 इंडिव्हिज्युअल आणि 3-4 किलोमीटर डाऊन द स्ट्रीम गेल्यानंतर अंदाजे 2-3 इंडिव्हिज्युअल आम्हाला आढळले. सो त्या स्पीसीजचं मेजर पॉप्युलेशन जे आहे ते उगमापाशीच आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून इथल्या स्थानिकांनी हिरण्यकेशी मातेच्या मंदिराचा गर्द वनराई असलेला परिसर हा देवराई म्हणून जपलाय. ही केवळ एक देवराई नसून अनेक जीवांचे आश्रयाचे ठिकाण आहे. अनेक प्रजातीचे पक्षी या देवराईत
वास्तव्याला असतात, तर कित्येक प्रजातीचे सस्तन प्राणी या देवराईत वावरताना आढळतात। या जीवांचा विचार करून आणि हिरण्यकेशी देवमाशाचे इथले मर्यादित स्वरूपाचे अधिवास क्षेत्र लक्षात घेऊन महादेव मंदिर परिसरातील 2.22 हेक्टर क्षेत्राला शिष्टुरा हिरण्यकेशी जैविक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलाय। यासाठी देशात प्रथमच टेम्पल कम्युनिटी कॉन्झर्वेशन ही संकल्पना राबवण्यात आली। तर हा मासा फक्त हिरण्यकेशीच्या कुंडामध्येच सापडून येतो। त्याच्यासाठी मग आम्ही कन्झर्वेशन कसं करायचं या दृष्टीने प्रयत्न करताना ठाकरेवाडीला फाउंडेशनकडून टेम्पल कम्युनिटी कन्झर्वेशन ही कन्सेप्ट पुढं आणण्यात आली आणि त्यातून स्थानिकांना एकत्रच घेऊन त्या माशाबरोबर मंदिराचं महत्त्व सांगून त्या माशाला आम्ही संरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला। भारतातल्या सर्वात सुंदर माशांच्या प्रजातींपैकी असलेल्या या प्रजातीला मत्स्यालयातील होणाऱ्या अवैध व्यापाराचा धोका आहे। शिवाय स्थानिक पातळीवरही या प्रजातीच्या अधिवासाला काही धोके आहेत। आताच्या काळात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढते, धाबडदिंगा घालणारे पर्यटक वाढत आहेत, जे या ठिकाणी वेगवेगळे केमिकल्स, साबण लावत आहेत, शॅम्पू लावत आहेत, त्यामुळे ते नदीचं पाणी हे दूषित होण्याची भीती निर्माण झाली आणि त्या माशाला त्यापासून धोका निर्माण झाला आहे। समुद्री परिसंस्थेबरोबरच गोड्या पाण्याची परिसंस्था जैव साखळीत महत्त्वाची भूमिका बजावते। उष्णकटिबंधीय प्रदेशातील गोड्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदेशनिष्ठ जैवविविधता आढळते आणि या जैवविविधतेचे शिष्टुरा हिरण्यकेशी हे एक प्रतीक आहे। हिरण्यकेशी देवमाशासारख्या काही प्रजाती या केवळ छोटे प्रवाह, तळी आणि नदी पात्रांपुरताच मर्यादित आहेत। त्यामुळे अशा छोट्या अधिवासांचा ऱ्हास झाल्यास आपण या संपूर्ण प्रजातीच गमावू शकतो। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।